शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मनसेला खोचक सल्ला दिलाय। मनसेनं मराठी लर्निंग क्लासेस सुरू करावेत असं निरुपम यांचं म्हणणं आहे। जे नुकतेच महाराष्ट्रात आले त्यांना मराठी शिकायला वेळ द्या अशी मागणी सुद्धा निरुपम यांनी केली आहे। राज ठाकरे कधी कुणाला पाठिंबा देतील आणि कधी कुणाचा पाठिंबा काढून घेतील हे त्यांनाच माहिती नसतं अशी टीका सुद्धा निरुपम यांनी केली आहे। तर भाजपनं मनसेकडे फार लक्ष देऊ नये असा सल्ला निरुपम यांनी भाजपला देखील दिलाय। बिल्डिंग मध्ये काम करणारा एक लहानसा वॉचमॅन आहे, त्यांना तुम्ही कानफाटात मारता आणि त्यांना सांगता की तू मराठी बोल। अरे त्यांना मराठी येत नाही, कसं बोलू शकतो? बोलायला पाहिजे, पण त्यांना थोडा वेळ द्या ना। आणि तुम्हाला एवढा जर जोश आहे, उत्साह आहे आणि एवढा हाव आहे, तर तुम्ही एक काम करा, मनसेवाले आमचे सगळे सहकारी जो आहेत, तुम्ही मुंबईमध्ये मराठी लर्निंग कोचिंग सेंटर सुरू करा। पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन भाषाचा मान सन्मान आणि जो एक गौरव आहे तो वाढला पाहिजे आणि याच्यासाठी सगळ्यांना आम्हाला मिळून काम केलं पाहिजे। राज ठाकरेजी कधी कोणाला पाठिंबा देतात आणि कोणाशी पाठिंबा काढून घेतात हे त्यांना पण माहित नाही। तो प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांची एक भूमिकामध्ये काहीतरी बदल होतो। पुढची निवडणुकीमध्ये त्यांची काय भूमिका असेल त्यांना पण बहुतेक माहित नाही आहे। तो याच्यावर मला जास्ती भाष्य करायचं नाही। त्यांना जे करायचं करा, तुम्ही तुमची पार्टी आहे, तुमचा पक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।